एक्स आणि वाय या दोन संख्या झेड या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% आणि 28% कमी आहे. तर प्रश्न असा, इथं तर हा शब्द, तर प्रश्न असा की वाय ही संख्या एक्स पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो, एक्स, वाय आणि झेड. आता बघा, गणित म्हणते की एक्स आणि वाय या दोन संख्या झेड या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% आणि 28% कमी आहे. कोणापेक्षा? झेड पेक्षा. उदाहरणार्थ, झेड ही संख्या लेकरांनो 100 आहे. तर 100चे 28% म्हणजेच 28. अर्थात वाय ही संख्या असणार 72. हे 72 कसे मांडले? एक्स आणि वाय या दोन संख्या झेड या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% आणि 28% कमी आहे. हे इथं मांडलं. एक्स ही संख्या झेड पेक्षा 20% कमी, वाय ही संख्या झेड पेक्षा 28% कमी. मग 100चे 28% म्हणजे 28च. 100 वजा 28 आणि याची वजाबाकी हे 72. 100चे 28% लेकरांनो लक्ष द्या. 100चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह 28% मांडताना अपूर्णांक स्वरूपात मांडणी अशा प्रकारे. मग इथं काय होणार? 100ला 100 कटणार, उत्तर 28. 100चे 28% म्हणजे 28. अर्थात 100 मधून 28 वजा करा, वजाबाकी 72. अर्थ लक्षात घ्या. वाय या संख्येची किंमत 72. आता 100चे 20%, 100चे म्हणून गुणाकार 20% मांडताना 20 भागीला 100 अशी मांडणी. 100ला 100 इथं कटले, 100चे 20% म्हणजे 20. लक्ष द्या, 100 मधून 20 वजा करा. लेकरांनो इथं उत्तर 80. कसं? 100 मधून 20 वजा. लक्ष द्या. मग त्या संख्यांच्या किमती मिळाल्या. एक्स बराबर 80, वाय बराबर 72 आणि झेड बराबर 100. प्रश्न विचारला की वाय ही संख्या एक्स पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. पहिला प्रश्न, वाय ही संख्या एक्स पेक्षा कितीने लहान आहे याचा प्रथमतः विचार करा. वाय आणि एक्स. एक्स मोठी आहे म्हणून एक्स वजा वाय करू. एक्स वजा वाय. एक्स ची किंमत 80, वाय ची किंमत 72. उत्तर काय? तर 8 ने कमी. वाय ही संख्या एक्स पेक्षा 8 ने कमी आहे. प्रश्न, किती टक्क्यांनी कमी? म्हणून एक्स ची किंमत 80 छेदस्थानी 80 मध्ये 8 न कमी, तर 100 मध्ये किती न कमी असा प्रश्न. इथं लेकरांनो शून्याला शून्य गायब, या 8ला 8 गायब आणि फक्त 10 उरले, म्हणजे 10%. हे काय? तर या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. वाय ही संख्या एक्स पेक्षा किती टक्क्यांनी कमी? 10%. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. शेकडेवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.